आज राजधानी नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। माणिकराव ठाकरे आहेत माझ्यासोबत। बहुत थोड्या वेळाने बैठका होणार आहेत। निकालानंतर तुम्ही पहिल्यांदा दिल्लीत आलेले आहात। सर्व नवनिर्वाचित खासदार काँग्रेसच्या बैठकांसाठी दिल्लीमध्ये आलेले आहेत। सर्व नवनिर्वाचित जेवढे देशामध्ये खासदार निवडून आले काँग्रेस पक्षाचे आणि इंडिया आघाडी सुद्धा त्यांचं अभिनंदन मी सर्वप्रथम करतो आणि फार चांगल्या पद्धतीने ही निवडणूक लढवल्या गेली। इंडिया आघाडीने एक एजन्सीपणा सर्व एकजुटता जी दिसून आली त्याचं हे फळ आहे। परंतु कुठेतरी आम्ही आणखी कमी पडलो। राहुलजींनी सांगितलं की आम्ही विरोधामध्ये बसू, खारगे साहेबांनी सांगितलं की आम्ही विरोधक म्हणून त्या ठिकाणी भूमिका योग्य काही विषय जे असेल त्याला घेऊन आम्ही विरोधक म्हणून भूमिका त्या ठिकाणी करू। परंतु एकूणच आम्हाला फार चांगलं यश मिळालं। फार उत्साह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, सर्व जनांमध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला खात्री आहे की पुढचं सरकार जे आहे ते निश्चितच आमचं इंडिया आघाडीचं सरकार त्या ठिकाणी स्थापित होईल। भाऊ, तेलंगणामध्ये काँग्रेसला ऊर्जितावस्था निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं, तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसते। 17 जागा लढलेला काँग्रेस 13+ आता विशाल पाटील कसे 14 खासदार तुमचे निवडून आले। प्रश्न नाही, आनंदाची गोष्ट आहे की एकूणच रिझल्ट जो आलेला आहे, जो जनताने मॅन्डेट दिलेला आहे तो इंडिया आघाडीला दिलेला आहे। त्यामुळे एकजुटतेने जी निवडणूक लढवण्यात आली त्याचा तो परिणाम आहे आणि मला चांगल्या प्रकारे यश त्या ठिकाणी मिळाले। आगामी काळामध्ये महाराष्ट्रात काँग्रेस सेपरेट लढेल की महाविकास आघाडीमधून लढेल हे प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की नाना पटोले म्हणले आम्ही मोठा भाऊ आहोत राज्यामध्ये, ते तुमच्या प्रदेशाचे अध्यक्ष आहेत। नाही, मोठा भाऊ लहान भाऊ असं नसतं, परंतु जे काही आकडे समोर आलेले आहेत त्याच्यामुळे कोणी त्याला नाव वेगवेगळ्या उपाध्या देतात। परंतु शेवटी इंडिया आघाडीने एकत्रपणे बसूनच त्या संदर्भाची सीट वाटपाची असेल किंवा पुढच्या सगळ्या चर्चा असेल ते करतील। महाराष्ट्रात काँग्रेस मोठा भाऊ असावा असं तुम्हाला वाटतं? नाही, संख्या मोठी काँग्रेसची आहे हे मान्य करावं लागेल, ते नाकारून कसं चालणार आपल्याला। परंतु एकूणच चर्चा ज्यावेळेला केली, सगळ्यांची मतं आपण घेतली तर सर्वांना सोबत घेऊन जाऊनच एकत्रपणे बसूनच त्यामधून माध्यमातून ते पुढे न्यावं लागेल। लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींचं नाव चर्चेत येते, तुम्हाला वाटतं राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असावेत असं तुम्हाला वाटतं? आता 11 वाजता मीटिंगलाच मी जातो आहे CWCच्या आणि त्या मीटिंगमध्ये चर्चा होईल आणि काय तो अंतिम निर्णय होईल। शेवटचा प्रश्न विचारतो, महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। परवानगी नाकारली आहे मात्र ते उपोषणावरती ठाम आहेत। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा महाविकास आघाडीला म्हणा का इंडिया आघाडीला खूप फायदा झाला मराठवाड्यात विशेष करून अशी चर्चा आहे। नाही, शेवटी जरांगेजींनी हे सांगितलं, आपल्याला माहीत आहे की आम्ही कोणाचे फेवरेबल मतदान करा असं म्हटलेलं नाही आहे। त्यांनी मोकळी पूर्ण दिली। आता समाजाला जे काही वाटतं, जे कोणता समाज आहे तशा प्रकारचं मतदान होतं। परंतु जरांगेंनी स्पष्ट केलं की कुठल्याही उमेदवाराला मतदान करा असं म्हटलेलं नाही म्हणून। पण त्यांचं आज उपोषण आहे, सरकारने परवानगी दिलेली नाही आहे। द्यायला पाहिजे, जर त्यांचं उपोषण करायला कोणालाही परवानगी द्यायला पाहिजे, कारण ह्या लोकशाही प्रधान देशामध्ये संसदीय प्रणालीच्यामध्ये तो हक्कच आहे प्रत्येकाचा आग्रह करण्याचा। हां, योग्य आहे अयोग्य आहे ते शासनाने तशा प्रकारचं त्यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घ्यायचा। निश्चितच हे माणिकराव ठाकरे होते आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की उपोषण करण्याचा प्रत्येकाचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी द्यावी अशा पद्धतीची प्रतिक्रिया माणिकराव ठाकरे यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।